हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण ब्लाऊजला गोट कसा घालायचा ते पाहणार आहोत. इथे हा सिंपल ब्लाऊज आहे बिना अस्तरचा. बऱ्याच वेळा काय होतं, हे सिंपल ब्लाऊजला गोट घालताना एकदम पातळ कापड असल्यामुळे गोट एकदम कडक जाड असा येत नाही आणि उलटा पडतो किंवा गोट व्यवस्थित येतच नाही. त्यासाठी कसली ट्रिक वापरायची पाहूयात. आता मी ते गळ्याचं कटिंग केलेलं आहे. तर इथे आता आपण बटन पट्टी आणि जी आयपट्टी बनवणार आहोत ती एकसारखी करून घेऊया. कारण जी आयपट्टी आहे ती थोडीशी मोठी वाटते. तर आपण बटन पट्टी आणि आयपट्टी एकमेकावर व्यवस्थित ठेवून चेक करायचं आहे, कमी जास्त नाही ना. गोट घालण्याच्या अगोदरच ही गोष्ट चेक करायची आहे. गोट घातल्यानंतर कमी जास्त असेल तर ब्लाऊजला व्यवस्थित असं लूक येत नाही आणि आयपट्टी किंवा बटनपट्टी कमी किंवा जास्त होऊ शकते. आता इथे पाहू शकता, इथे मी बटन लावणार आहे ब्लाऊजला आणि जी आपण आय बनवणार आहोत पट्टीला ती पट्टी थोडीशी 1/4 इंच एक्स्ट्रा आहे. तर इथे मी ती कट करून घेत आहे, पाहू शकता. आता आपण इथे गोट साठी पट्ट्या काढणार आहोत. त्याआधी एकदा चेक करायचं आहे की व्यवस्थित आहे ना गळ्याचा आकार वगैरे सगळं. आता चेक करून झाल्यानंतर आता आपण इथे पट्ट्या काढणार आहोत गोटसाठी. तर गोटसाठी पट्ट्या काढताना माझ्याकडे हे कापड आहे, एवढंच कापड उरलेलं आहे. तर आता एवढ्याच कापडमध्ये आपण तिरकस पट्ट्या न काढता मी ते सरळ पट्टी काढणार आहे. तर आता हे कापड सरळ कटिंग करून घ्यायचं आहे. त्याआधी मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील, माझी ब्लाऊज शिवण्याच्या पद्धती किंवा अशा शिलाई करण्याच्या नवीन नवीन पद्धती जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अशा प्रकारचे व्हिडिओ पाहता येतील. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतच असतील तर एक लाईक पण करत जा आणि कमेंट पण करत जा. आता मी ते 1.25 इंच रुंदीची ही पट्टी काढलेली आहे, पाहू शकता. दुसरी पट्टी ही तेवढ्याच रुंदीची काढायची आहे आणि लांबी तुम्ही जेवढे गळ्याची लांबी आहे तेवढी आपल्याला पट्टी लागतेच. आता मी ते फक्त रुंदी सांगते की 1.25 इंच रुंद अशा पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. मी ते सरळ पट्ट्या काढलेल्या आहेत. आता ह्या पट्ट्या अशा दोन्ही एकमेकींवर ठेवून ह्याला 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून व्यवस्थित डबल शिलाई मारून घ्यायची आहे. डबल शिलाई यासाठी मारायची की ती निघू नये आणि पुन्हा जो ओपन भाग आहे त्यावरती पण अशा पद्धतीने शिलाई मारून लॉक करायचा आहे. आता आपण इथे पट्टी जोडायची कशी ती पाहूया. आता जिथे आपण कापड आहे ते असं आतल्या बाजूने आलं पाहिजे अशा पद्धतीने धरायची आहे पट्टी आणि सेंटरला थोडंसं सरळ कटिंग करून अशा पद्धतीने थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि मग हे पट्टी ब्लाऊजवरती ठेवायची आहे. जे काही ब्लाऊजचं गळा आहे त्यावरती वरच्या बाजूने सुईच्या बाजूने अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि हिला बरोबर सेंटरला फोल्ड करून खालचं कोपरा आणि वरचा कोपरा दोन्ही एकमेकांवर ठेवून अशा पद्धतीने ही ब्लाऊजला जोडायची आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवते. हे पाहिजे ते अशा पद्धतीने दोन्ही कोपरे व्यवस्थित एकमेकींवर ठेवून मग ते ब्लाऊजच्या एकदम गळ्याच्या कडेवर ठेवून शिलाई मारायची आहे. इथं आपण एका बाजूने शिलाई मारलेली नाही आहे. हीच पट्टी सेंटरला दुमडायची आहे आणि दोन्ही टोकं एकमेकींवर ठेवून ते दोन्ही टोकं ब्लाऊजच्या गळ्याच्या किनाऱ्यावरती ठेवून अशा पद्धतीने 1/4 इंच शिलाई मार्जिन सोडून पूर्ण गळ्याला ही पट्टी पहिल्यांदा शिलाई मारून जोडून घ्यायची आहे. बऱ्याच वेळा माझ्या काही मैत्रिणी एका साईडने पट्टीला अर्धा इंच दुमडून घेतात आणि नंतर गोट मारतात, पण मी अशाच पद्धतीने गोट मारते आणि मी कधीही तिरकस पट्ट्यांचे गोट काढत नाही, सरळ पट्टीचे गोट काढते. पण गोट खूप छान येतो आणि गळ्याचा फिनिशिंग पण खूप छान राहतो. तिरकस पट्ट्यांनी पण छान गोट येतो, पण मी ही पद्धत वापरते म्हणून मी तुम्हाला ही सांगत आहे. आता इकडच्या बाजूने आल्यानंतर थोडंसं दुमडून घ्यायचं आहे आतमध्ये आणि मग लॉक करून घ्यायचं आहे. पाहू शकता पूर्ण गळ्याला पट्टी जोडून झालेली आहे. आता आपण गोट घालायचा कसा ते पाहूयात. आता हे जे कापड आहे ते अशा पद्धतीने वरच्या बाजूने लोटायचं आहे आणि आता हे जे वरचं कापड आहे ते अशा पद्धतीने आतल्या बाजूने लोटायचं आहे आणि मी तुम्हाला परत एकदा दाखवते. हे अशा पद्धतीने आत वरती घ्यायचं आहे हे कापड आणि वरची जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने त्या कापडाला अशी दुमडून घ्यायची आहे. एकदम ते आपण वरती घेतलेलं कापड आतमध्ये गुंडाळेल अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि आता इथे शिलाई मारून घ्यायची आहे.
आता शिलाई मारताना आपला जो अंगठ्याचा वापर आहे त्याचा वापर करून मग आतलं कापड असं लोटायचं आहे आणि वरच्या या बोटाने बरोबर गोट हातामध्ये पकडून धरायचा आहे आणि पकडल्यानंतर अशा पद्धतीने इकडच्या बाजूला लोटायचं आहे, जेणेकरून गोट एकदम असा गोल येतो। हे पाहू शकता मी जशी पद्धत, जसा हात, जशी बोटं वापरते त्या पद्धतीने तुम्ही यूज करून बघा। खूप छान असा सुंदर कडक असा गोट येतो आणि गोट पातळ येत नाही किंवा खूप जाडही होत नाही, एकदम नाजूक रेडीमेड जसा गोट असतो त्याच पद्धतीनं गोट येतो। फक्त हा गोट शिवताना व्यवस्थित कापड पकडायचे हातामध्ये, खालचं कापड वरती घ्यायचे आणि वरची पट्टी बरोबर त्या कापडाला गुंडाळून अशा पद्धतीने बोटाने दाबून धरायचे आणि मग त्यावरती शिलाई मारायची आहे। हे पहा अशा पद्धतीने, पहा किती सुंदर असा गोट आलेला आहे। तर इथे आल्यानंतर हे जे कापड आहे ते आतमध्ये दुमडून घ्यायचं आहे आणि मग असा गोट मारून घ्यायचा आहे। आता इथे रब करायचा आहे, लॉक करून घ्यायचं आहे। पाहू शकता किती सुंदर नाजूक आणि एकसारखा गोट आलेला आहे। हे पहा पूर्ण गळ्याला गोट घालून झालेला आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।